बंधन म्हणजे काय? एखादी गोष्ट थांबवणं, मनाई म्हणजे त्या गोष्टीसाठीचा नकार देणं, निवारण म्हणजे दोन्ही गोष्टींना कायमचं संपवण्यासाठी त्या गोष्टींचं निवारण करणं हा कायदा आहे. आणि आजचं सत्र जे आहे ते विशेष करून चर्चात्मक आहे. आदिवासी विकास विभागाला असं वाटलं की आमच्या आश्रमशाळेमध्ये आम्ही झोपेत असताना सगळ्या पदभरत्या केल्या आणि आमच्याकडे 10 पेक्षा अधिक महिला कर्मचारी काम करतात, त्याच्यामुळे त्यांना चर्चात्मक हा शब्द वापरायची आवश्यकता पडली. पण इथे आल्यावरती मला असं लक्षात आलं की महिला कर्मचारी 3च आहेत. त्याच्यामुळे अपवाद असा आहे की आपल्याकडे ती ICC कमिटी आपणच करू शकत नाही. पण जर तशी घटना आपल्यासोबत या वसतिगृहामध्ये घडत असेल, या आश्रमशाळेच्या प्रिमायसेसमध्ये घडत असेल, तर काय तरतुदी आहे, कुठे आपण त्याच्या संदर्भात गेलं पाहिजे आणि कसा आपण आपल्या या सगळ्या घडामोडीसाठी न्याय मिळवून घेतला पाहिजे. आता मी तुमच्या समोर बोलत असताना हा कायदा जो लिहिला गेला किंवा हा बनवला गेला केंद्रातनं, त्या कायद्याच्याही दृष्टीने आहे किंवा त्या कायद्याच्या अनुषंगाने मी घेतलेला अभ्यास आहे. मी गडचिरोली पीओ काम करत असताना असेल किंवा नागपूर पीओ असेल किंवा भंडारा असेल किंवा चिमूर, प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी आश्रमशाळा आणि वसतिगृह, त्या सगळ्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर मला आलेल्या अनुभवातून मी हे सगळं चर्चात्मक ठेवलंय. अनेकदा असं होतं की एक स्त्री ज्या वेळेला एखाद्या कामाचं ठिकाण निवडते, ते निवडत असताना ती तिच्या घरच्यांना आधी शाश्वत करते की अगं आई तिथे सगळं व्यवस्थित आहे, कुणीही काही मला त्रास देणार नाही, मी तिथे नोकरीला जाते. कारण आश्रमशाळा ह्या शक्यतोवर अनेक ग्रामीण भागात आहेत जिथे तिला एकटंही राहावं लागतं. मग अशा ठिकाणी आपल्या सोबत सवंगडी म्हणून जी कोणी काम करतात ती चांगली आहे हे आपण पहिल्या भेटीत कधीच ओळखू शकत नाही. मी आता बोलताना एक अनुभव सांगितला की या आधीच्या आश्रमशाळेत मला मॅडमने असंच सांगितलं की एखाद्या व्यक्तीशी मैत्री करणं म्हणजे त्याला असं वाटतं की माझ्या समोर हे ताट वाढलंय आणि माझ्या ह्याच्यात केवळ ह्यात टाकून खाऊ शकतो. तर लक्षात घ्या, स्त्रियांची इज्जत ही कधीही अन्नातली अजिबात नाही. त्याच्यामुळे हा विषय तितक्याच गांभीर्याने या सगळ्या लोकांना, तुम्हा सगळ्यांना, इथून बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ऐकायचा आहे. कारण इथून निघणारा माझा हा शब्द हा कदाचित आज तुमचं नसेल पण भविष्यात तुमच्या मुलीचं असेल किंवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य सुरक्षित करू शकतो आणि संरक्षित करू शकतो. कळलं? माझी भाषा समजते सगळ्यांना? पक्क? मला ती इकडची भाषा येते त्याच्यामुळे जरा थोडं. आता आपण एक विचार केला की 2013ला हा कायदा अस्तित्वात आला. मग याच्या आधी काय व्हायचं? याच्या आधी पण महिलांवरती अत्याचार व्हायचे. मग महिलांवरती अत्याचार व्हायचे तर मग त्यावेळेला महिलांना न्याय कसा मिळवून घ्यायचा? तर याच्यासाठी IPC म्हणून एक आहे, इंडियन पिनल कोड. त्या इंडियन पिनल कोडमध्ये 354 आणि 509 अशा 2 कलम होत्या, ज्याच्यामध्ये महिलांच्या संदर्भात विनयभंग असेल किंवा लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जर काही घटना असेल तर त्या टाकायच्या. नंतर 2023 मध्ये भारतीय न्याय संहिता असं एक नवीन कायद्यांचं स्वरूप आलं. IPC जो आहे त्याच्यामध्ये मर्ज झाला. मग जो 354 ज्याला आपण म्हणायचो तो BNS मध्ये 75 झाला आणि 509 कलम जी होती ती BNS मध्ये 79 झाली, म्हणजे 79 झाली. आता जर अशा घटना घडल्या तर आजही पोलीस प्रशासन त्याच कलमांच्या आधारावरती जे आहे त्याच्यामध्ये तपास करतात. मग आता तिथे कोण महिला असतात तर हा कायदा त्यांना लागू होत होता. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जी महिला कामाच्या ठिकाणी आहे, म्हणजे जसं आता मी म्हणेन की तुम्ही इथे काम करत आहात, आता तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणावरती आहात का आहात? कारण तुम्हाला नियुक्त केल्या गेल्या या कामासाठी. पण एखादी स्त्री ही घरी राहते तिच्या आणि ती शेतात काम करते, ती मजुरी कुठेतरी जाते, तिचा कुणीच नियुक्त नाही. पण जर तिच्यावरती तसाच अत्याचार झाला असेल तर तिला तो 2013चा कायदा लागू होत होता, तर तो 2013चा कायदा तिला लागू होत नाही. कारण ती कुठल्याही कामाच्या ठिकाणावरती असताना तिला लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं नाही. ही एक संकल्पना जी आहे ती आधी क्लिअर करूया. आता कामाचं ठिकाण म्हणजे काय? तर जी स्त्री एखाद्या ठिकाणी परमनंट ज्याला असं म्हणतो, म्हणजे आता या मॅडमची इथे शासनाच्या माध्यमातून म्हणजे प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून असेल किंवा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून असेल ते नियुक्ती झाली. आता त्या इथे जोपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे तो इथे असेल किंवा याच विभागात आणखी कुठेतरी त्या शिफ्ट होतील. तुम्ही आहात, तुम्हाला मानधन नसेल, विभाग तुमचा दर महिन्याचा पगार काढत असेल तर तुम्ही त्या कायद्यामध्ये पात्र आहात. या ताई असतील, यांना बाह्य संस्थेने जरी नेमून दिलं असेल पण आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाच्या अंतर्गत त्या इथे काम करतात, म्हणजे त्या टाकायला असतील. मग इथे काम करणाऱ्या मुली त्या कायद्याअंतर्गत येतात तर अजिबात येत नाही. त्या 18 वर्षाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्यासोबत जर लैंगिक छळासंदर्भात कुठलीही घटना घडली असेल तर त्यांना पॉक्सो अधिनियमाअंतर्गतच न्याय मिळतो. आणि त्याच्यासाठी महिला बाल कल्याण विकास असेल किंवा शाळेत सखी सावित्री असेल किंवा विशाखा समिती पूर्वी ते काम करायची किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही यामध्ये न्याय मिळवून दिला जातो. आता मी तुमच्या विषयी जर बोलेल तर गुड टच बॅड टच काय असतो तर लक्षात घ्या, शरीरावर काही असे अवयव आहेत की जे आपण कपड्यांच्या आतमध्ये झाकतो, बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये आपण लघवी करतो, तो भाग येत असेल. आपण ज्या जागेवरती आता बसलो आहोत म्हणजे जो भाग आपण जमिनीवर टेकवलाय तो भाग
असेल किंवा इतर काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला समजतात की हा माझ्या शरीरातला खाजगी अवयव आहे, माझ्या व्यतिरिक्त, माझ्या आई व्यतिरिक्त आणि मी ज्या व्यक्तीवरती विश्वास करतो तो फक्त आई असाच एक व्यक्ती असू शकतो तो माझ्या शरीराला त्या दर्जाने किंवा त्या प्रमाणात हलवू शकतो. त्या व्यतिरिक्त जर कुणी मला तसा स्पर्श करायचा प्रयत्न केला आणि तो मला जर न आवडणारा असेल तर तो हमलाही असू शकतो किंवा तो एक त्या संदर्भातला प्रकारही असू शकतो. आता याच्यामध्ये कुठल्याही कायद्याचा चांगलाच वापर होतो का? अजिबात नाही. याच्यामध्ये काही लोक वाईट मनशेने सुद्धा त्या कायद्याचा गैरवापर करतात. आता पोलीस प्रशासनाने ज्या वेळेला अहेरी पोलिसांना इजरवार साहेबांनी त्यांना जेव्हा विचारलं तर त्यांनी सांगितलं की 100 प्रकरणं येत असतील तर त्यातले 40 प्रकरणं अशी असतात की ज्याच्यामध्ये मुलं मुली हे आधीच एकमेकांना ओळखत असतात, नंतर ते लग्न करणं किंवा इतर संदर्भात स्वतःचे निर्णय घेतात आणि नंतर घरच्यांच्या लक्षात येतं म्हणून मग आम्हाला ते प्रकरण जे आहे ते विनयभंग किंवा लैंगिक छळा संदर्भात असेल मग ते प्रकरण आपोआप पॉक्सोमध्ये जातं. अशा गोष्टी आपण ज्या वेळेला अशा गोष्टी ज्या वेळेला आपल्यासोबत होतात त्यावेळेला या गोष्टींसाठी आपण सगळ्यात आधी जबाबदार असतो. कारण आपल्याला ते कळलं पाहिजे माझी सुरक्षा ही मला करता आली पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतो की या आश्रमशाळेला एक कंपाऊंड वॉल आहे. ती कशा संदर्भात आहे की या शाळेमध्ये शाळेच्या संदर्भातल्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त कुणी येऊ नये. म्हणजे ही लोक जी आहेत ही या शाळेच्या गेटमधनं इथे येतील पण त्या व्यतिरिक्त गावातली लोक उड्या मारून येतात का? अजिबात येत. म्हणजे सुरक्षा आहे की नाही? जर या शाळेच्या आवारात कुणीही बाहेरचा येऊ नये, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जर कंपाऊंड असेल तर आपल्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टींपासून संरक्षण मिळवायचं असेल तर अवेअरनेस सारखं कंपाऊंड आपल्या आयुष्यात असलं पाहिजे. प्रत्येकाला मी सांगत असतो आणि तुमच्या सगळ्यांना ते समजून घ्यायचं. हा झाला तुमच्या वयातल्या मुलांच्या लैंगिक संदर्भात. आता जो फार महत्वाचा आहे, भविष्यात तुम्ही अधिकारी व्हाल, एखाद्या ठिकाणी कामाला तुम्ही नोकरी करायला जाल आणि तिथे मग तुमच्या सुरक्षेचा प्रश्न येईल आणि मग त्यावेळेला तुम्हाला या कायद्याची गरज पडेल. पण मला असं वाटतं की हा कायदा तुमच्याही कानावरती पडला पाहिजे. कारण तुमच्या जर एखाद्या शिक्षिकेने तुम्हाला चुकून असं सांगितलं किंवा तुमच्या निदर्शनास असं आलं तर ते सर त्या मॅडमला खूप त्रास देतात, ती बाई जरी तिथे नाही जाऊ शकली तरी तुम्हाला त्या समितीकडे जाता आलं पाहिजे असं बऱ्याचदा होतं. बरोबर आहे? तर त्याच्यामुळे हा विषय आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट का लक्षात घ्यावी? कारण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात एक काळ असा होता की तिथे स्त्री ही पडद्याच्या आतमध्ये असायची आणि पुरुष ज्याला आपण म्हणतो सत्ताक संस्कृती त्यावेळेस. आता तशी अजिबात नाही. आपल्याला स्वतःला वाटतं की माझ्या घरात मुलगी जन्माला हवी आणि मी तिला सर्वोच्च पदावरती पोहोचवावं, आपल्याला ते वाटतं. पण ते करत असताना आपण तिच्या उच्च शिक्षणासोबत तिच्या सुरक्षेचाही विषय किंवा विचार आपण करतो. प्रत्येक बापाला मुलगी ज्या वेळेला पहिल्यांदा घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिकायला जाते त्यावेळेला सगळ्यात आधी बाप ज्या रूम मध्ये ती राहणार आहे त्या रूमची व्यवस्था बघते, ज्या घरात तिला भाडे ठेवायचा त्या घर मालकासोबत भेटतो, सगळं तो बघतो. म्हणजे त्याला स्वतःच्या मुलीची काळजी आहे. मग मला असं वाटतं की जर त्याला त्याच्या पोटच्या मुलीची जर तेवढी काळजी आहे तर मग समाजात ज्या वेळेला आपण बाहेर निघतो तर ज्या मुलींशी किंवा ज्या महिलांशी आपण संबंध ठेवतो किंवा ज्यांना आपण भेटतो काही कुणाच्या तरी मुली किंवा कुणाच्या तरी आई किंवा इतर नात्यांनी कधीतरी येतात. मग आपल्यासाठी तर आपल्या नसू शकतात का? तर अजिबात आपण असं समजत नाही. कारण प्रत्येक पुरुषाला असेल किंवा वाईट, मी इथे बसलेल्या पुरुषांना दोष देत नाही, ते विद्रूप विचाराची लोक ज्यांना स्त्री ही भोगाचं साधन वाटतं आणि ती अमानुष कृत्य करायसाठी विचार करतात. आणि अशा अनेक घटना या देशात झाल्या. साधारण मागच्या वर्षीच्या किंवा या जानेवारीमध्ये तुम्हाला माहिती आहे कर्नाटकमध्ये एका डॉक्टरवरती जो घातक हमला झाला, अशा अनेक घटना. आता 2013चा कायदा येण्याआधी या देशाला हादरवणारी एक घटना दिल्लीत घडली, निर्भया कांड. तुम्हाला कदाचित माहिती असेल, प्रत्येकाला माहिती. त्या निर्भयाला मी कधीही बघितलं नाही, इथे असणाऱ्या कुणीही कधी बघितलं नाही, पण त्या व्यक्तीच्या झालेल्या अन्यायाविरोधात प्रत्येकाला एक धग लागली की ह्या व्यक्तीला जे झालं ते वाईट होतं. प्रत्येकाला, मग प्रशासनातला व्यक्ती असू दे किंवा तुमच्यासारखा माझ्यासारखा एक सामान्य असू दे. मग ही घटना जर इतकी अमानुष होती तर अशा अनेक घटना ज्या आहेत त्या रोज घडत असतात, पण आपल्यापर्यंत त्या पोहोचत नाही कारण आपण त्या बाबतीत कधीही विचार करतो. मग मला असं वाटतं की जर निर्भयासोबत ते तिथे घडलं तर मग आज इथे उद्या कुणीही निर्भया होऊ नये त्याच्यासाठी आज या गावी या साध्या पातळीवरती आपण विचार केला पाहिजे. तुम्हाला काही अडचण आहे का सध्या? ए बाबा काही अडचण आहे का? थोडा चॉकलेट. तर आपल्याला यानंतर कुठलीही निर्भया या समाजात परत जन्माला येऊ नये किंवा कुठल्याही स्त्रीची निर्भया होऊ नये त्याच्यासाठी हा कायदा आला. आता या कायद्याला आपण 3 बाजूनी समजतो. कुठल्याही गोष्टी समजत असताना 3 अध्याय त्याच्यामध्ये असतात. पहिला अध्याय, या कायद्याची सगळ्यात पहिली पार्श्वभूमी ज्याला आपण भवरी देवी नावाचं एक प्रकरण 1997 मध्ये भाटेरी नावाच्या एखाद्या छोट्याशा गावात होतं राजस्थान सारख्या. तुम्हाला ऐकताना कदाचित आश्चर्य
वर्षाचा आतमधला विषय खूप दूर राहिला. 9 महिन्याच्या मुलीचं लग्न केलं जाऊ शकतं, हा विचारही तुमच्या डोक्यात येऊ शकत नाही. आता ती पार्श्वभूमी पाहू. मग त्याच्यानंतर 1997 ला सुप्रीम कोर्टाने जी याचिका त्यांच्याकडे आली, एका विशाखा नावाच्या संस्थे माध्यमातून त्या मुलीला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ती याचिका सुप्रीम कोर्टात गेली. 1997 मध्ये सुप्रीम कोर्टाने विशाखा नावाचं एक मार्गदर्शक तत्व जे आहे कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित करण्याच्या संदर्भात किंवा तिला संरक्षण मिळवून देण्याच्या संदर्भात ते मार्गदर्शक तत्व आणले. त्याच्यानंतर प्रत्येक राज्याने त्याच्यावरती अधिसूचना काढून प्रत्येक कामाच्या ठिकाणी जे आहे त्या समित्या स्थापन केल्या. बऱ्याच प्रमाणात आश्रमशाळांमध्ये आजही त्या समित्या आहेत. फरक एवढाच आहे की त्या समित्यांपर्यंत आजही महिला स्वतःची तक्रार घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्या समितीतलाच कुठला तरी माणूस असतो जो तिला चिमटे घेणार असतो. मग बऱ्याच प्रमाणात तिथे न्याय मिळतो का? मग अजिबात मिळत. मग याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे का? तर अनेक कायदे असे आहेत की जे वारंवार सुधार त्याच्यामध्ये होत गेला. जसं IPC असेल किंवा CRPC असेल, नंतरच्या काळात त्याच्यामध्ये काही तुट्या जाणवल्या असतील किंवा काही कायदे काही कलम आहेत ज्या अजून प्रबळ बनवायच्या उद्देशाने मग BNS आलं किंवा BNNS आलं. म्हणजे सगळ्या गोष्टींना जे आहे ते मजबूत करायचा प्रयत्न कायम केंद्र करत असतात आणि याही कायद्यामध्ये केंद्राने तेच केलं. मग आता केंद्राने इथे काय केलं तर मग जर कामाच्या ठिकाणी त्या महिलेसोबत जर एखादा अत्याचार होत असेल मग तिला कामाच्या ठिकाणीच का न्याय मिळू नये या दृष्टीने हा कायदा. 1997 मध्ये भव्य देवी ही विशाखा नावाच्या एका संस्थेत समाज कार्यकर्ता म्हणून होती, सोशल वर्कर म्हणून ग्रामीण भागात. आणि तो काळ असा होता की त्यावेळेला अंधश्रद्धा ही देशात राजस्थान सारख्या राज्यात सगळ्यात जास्त होती. आजही ती आहे. तिथे महिला म्हणजे नारळ असायचं की आपण केव्हाही फोडून त्याच्यात पाणी काढू शकतो. ती वाईट परिस्थिती त्यावेळेला क्रियाची होती, आजही ती परिस्थिती. भव्य देवीने त्या समाजात एक परिवर्तन आणावं, त्या समाजात तुम्ही जर हे असेल तर त्यावेळेला विशाखा नावाची जी संस्था आहे ती त्या भागात हुंडाबळी असेल, बालविवाह असतील किंवा तत्सम स्त्री भ्रूणहत्या असेल अशा म्हणजे घटनांवरती ती काम करायची ती संस्था. त्याच्यामध्ये भोवरी देवी ही होती. भाटेरी नावाच्या एका गावातनं साधारण 1997च्या ऑगस्ट मध्ये एक फोन जातो, म्हणजे फोन मीन्स फोन नाही, माझा मेसेज जातो की अशा अशा ठिकाणी राजकुमार नावाच्या एका व्यक्तीच्या मुलीचा विवाह, 9 महिन्याच्या मुलीचा विवाह एका 32 माणसांच्या 32 वर्षाच्या पुरुषासोबत लावला जातो. आता या विवाहात काही साध्य होणार होतं का? तो पुरुष त्या 9 महिन्याच्या मुलीसोबत विवाह करू असा विचारही करू शकत नाही. पण ज्या वाईट प्रथा आजही देशात आहेत, जिथे लहान मुलांचा बळी घेतला जातो त्याही काळात त्या होत्या. त्याच्यामुळे तो विवाह तिथे त्या पुरुषांनी घडवलेला फक्त काही पैशांसाठी. त्या महिलेला जेव्हा लक्षात आलं की असं वाटायचं की तिच्या काही सवंगड्यांसोबत ती तिथे गेली, तिचा पतीही त्यावेळेला होता. ज्या माणसाची ती मुलगी होती त्या मुलीने म्हणजे विशाख आपला भव्य देवीने त्या गोष्टीला विरोध केला. त्याच्यानंतर त्या माणसाला त्या गोष्टींचा राग आला तर त्यांनी त्याच ठिकाणी त्याच्या 5 मित्रांसोबत किंवा त्याच्या 5 नातेवाईकांसोबत त्या स्त्रीवरती तिच्या नवऱ्यासोबत 5 लोक परत तिच्या महिलासोबत बलात्कार केला असा शब्द त्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये आहे. बलात्कार, वाईट प्रमाणात बलात्कार. आता तो काळ कसा होता? त्याच्यानंतर जेव्हा तिने पोलिसांमध्ये ती तक्रार केली, पोलिसांनी त्या गोष्टीत तपास केला आणि मग नंतर ती न्यायालयात गेली, तर न्यायालयाने त्या 5ही आरोपींना निर्दोष सोडलं. का? कारण त्यावेळेला सवर्ण होता. त्यावेळेला त्या लोकांचं गावात चालायचं जी लोक उच्च वर्णीय होती आणि जी खालची लोक होती, म्हणजे ज्याला आपण दलित म्हणू किंवा त्या भागात असून ते एक मागासवर्ग, त्या लोकांना न्याय या संदर्भात कुठलीही अपेक्षाच नव्हती. म्हणजे त्यांना न्याय मिळेल किंवा त्यांच्यासाठी कुणीतरी लढेल असं त्यावेळेला नव्हतं. सो त्याच्यामुळे त्या बाईला म्हणजे त्या भव्य देवीला 15 वर्ष न्याय मिळवण्यासाठी लागले. आजही ते प्रकरण तसंच आहे, त्याच्यामध्ये तिला कोणताही न्याय मिळाला नाही. मग त्याच्यानंतर काय तर ती याचिका सुप्रीम कोर्टाने जी आहे ती मान्य केली आणि त्याच्यावरती विशाखा मार्गदर्शक तत्व जे आहे ते सुप्रीम कोर्टाने 1997 मध्ये त्या तत्वांचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने करण्यात आला की जर एखादी स्त्री ही कामाच्या ठिकाणी असेल तर मग तिला सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे, तिला तिथे काम करत असताना तिला संरक्षण मिळालं पाहिजे, तिला तिथे काम करत असताना तिच्या हक्कांची जी आहे त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. अशा अनेक गोष्टींसाठी ते मार्गदर्शक तत्व आलं. मग त्याच्यानंतर परत 15 वर्ष म्हणजे 2013चा कायदा येईपर्यंत त्यांच्या असं लक्षात आलं सुप्रीम कोर्टाच्या की या 15 वर्षात अनेक महिला अशा आहेत की ज्या IPCच्या अंडरमध्ये राहूनच जे आहेत त्या कुठल्याही समितीच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत नाही. का? कारण अनेक महिला अशा सांगतात की त्या समितीतल्याच कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीने त्यांच्यावरती तसा अन्याय अत्याचार केला. मग याच्यासाठी त्यांनी 2012 मध्ये जे निर्भया कायदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते घडलं. त्याच्यानंतर 2013 मध्ये केंद्राने एक कायदा आणला, त्याचं नाव आहे कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा लैंगिक अत्याचार. 25 कलम असणारा हा कायदा आहे. या कायद्यात
लैंगिक छळाची जी व्याख्या केली आहे ती अतिशय साधी आहे. त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. एक आहे शारीरिक स्पर्श किंवा जवळीक